आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकमध्ये जो विभिन्न 42 सूचना निवडणुकीपूर्वी करण्यासाठी जो मी दिली होती त्याच्यामध्ये विभिन्न प्रकारची सूचना आहे। त्याच्यामध्ये प्रशिक्षण महत्त्वपूर्ण आहे, मतदार जनजागृती महत्त्वपूर्ण आहे, जो आपली पूर्वतयारी जो आपल्याला करायची आहे की स्ट्रॉंग रूम आपला तयार असणं पाहिजे, त्याबरोबर सगळे जे मतदार केंद्र आहे ते तयार पाहिजे, वाहनाची तपासणी तयार पाहिजे, एक खिडकी तयार पाहिजे, कंट्रोल रूम्स व्यवस्थित पाहिजे, आपल्यासारखे सगळे जो प्रसार माध्यम आहे त्याच्यावर निरीक्षण कंटिन्युअस पाहिजे। या सगळ्या गोष्टीची मी या ठिकाणी जो काही सूचना दिली होती त्याचे निरीक्षण करायला आलो होतो। मला एक गोष्टीचा आनंद आहे की भारत निवडणूक आयोगाद्वारा दिलेल्या सर्व सूचनाच्या खरोखरप्रमाणे या ठिकाणी म्हणजे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि हा अत्यंत सुंदर आणि डिटेल नियोजन जो आहे ते या ठिकाणी देवयानी यादव आणि त्यांची टीमने करून दाखवलेलं आहे। त्याच्यामध्ये विशेषतः जो मला फार हे वाटलं की कंट्रोल रूम अगदी व्यवस्थितपणे करण्यात आलेला आहे। आपले जो स्ट्रॉंग रूम आहे ते ऑलरेडी तहसील कार्यालयामध्ये घेण्यात आलं होतं, त्याची अगदी जो भारत निवडणूक आयोगाने सांगितलेलं ते करण्यात आलं। आता जाता जाता जो मी त्यांना सूचना दिल्या की आपलं जो डिस्पॅच आणि रिसिव्हिंगचं जे नियोजन आहे ते पोलीस बरोबर, बिकॉज आपल्याकडे म्हणजे ओपन ग्राउंड जो आहे ते तहसील कार्यालयामध्ये आहे, पार्किंग जरासं लांब आहे आणि मेन रोडवर आपण साधारणतः पार्किंग करतो। या म्हणजे याच्यामध्ये 100% भारत निवडणूक आयोगाची सूचनाचं पालन करण्यासाठी पोलीस बरोबर आपल्याला नियोजन करावं लागतं। इतर विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेने या ठिकाणी जास्त मनुष्यबळ लागणार आहे। आज मी बुरहानपूरला पण जाऊन आलो, बुरहानपूरचे सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांशी मी भेटलो, त्याबरोबर त्या ठिकाणचे आपले पोलीस अधीक्षक महोदयांशी भेटलो, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदशी भेटलो। त्यांचे जो चेकपोस्ट आहे त्याबद्दल विस्तृत चर्चा करण्यात आली की कसं आपण म्हणजे दोन राज्यामध्ये आपण समन्वय साधून कुठल्या प्रकारचे अवैध धंदे आपण थांबवू शकतो, मतदारांना त्रास होणार नाही। त्या आपले काय बॉर्डरवरचे गाव आहे जसं अंतुर्ली गाव आहे तर त्या ठिकाणी मतदारांना कुठल्या अडचण होणार नाही त्याबद्दल कसं नियोजन करता येईल त्याबद्दल आपण भेटलो। दोन्ही ठिकाणी नाव असेल तर काय आपण स्ट्रॅटेजी ठरवायच्या वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीची विस्तृत चर्चा करण्यात आलेली आहे। आणि मध्य प्रदेशचे जो आपले तीनों जिल्हे आहे बुरहानपूर, बड़वानी आणि खांडवा, या तीनों जिल्ह्याचे पूर्ण जिल्हा प्रशासनबरोबर आपली चांगला समन्वय आहे आणि आपला प्रयत्न आहे की कुठल्याही प्रकारची अडचण या आंतर जिल्ह्यामध्ये अजिबात होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे या विशेषतः आचारसंहिता कालावधीमध्ये आपण सहन करणार नाही। बस।